नमस्कार. मराठी गडवामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. उन्हाळ्यामध्ये थंडगार उसाचा रस प्यावासा वाटतो, पण उन्हामुळे कधीकधी बाहेर जाण्याची आणि पिण्याची इच्छा होत नाही. अशा वेळेस बिना उसाचा आणि घरच्या घरी उसाचा रस कसा बनवायचा हे आज आपण बघणार आहोत. ऊस नसतानाही आपण उसाचा रस पिऊ शकतो. चला तर बघूया. आता इथे गूळ घेतला आहे. गुळाला एकदम बारीक कट करून घेत आहे. अशा प्रकारे 1 वाटी गूळ घेतला आहे. एका पातेल्यामध्ये ओतून घेऊया. यामध्ये टाकूया पाऊण वाटी पाणी. याला आता चांगलं भिजू देऊया. झाकण ठेवूया व 10-15 मिनिटानंतर याला चेक करूया. पुदिन्याची पाने घेतली आहे. यांना स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. सेंधव मीठ, लिंबू. 15 ते 20 मिनिटांनंतर झाकण काढून घेतलं आहे. याला चांगलं मिक्स करून घेऊया म्हणजे गूळ चांगला वितळेल. गुळाला चांगलं मिक्स करून घेतलं आहे. अशा प्रकारे गूळ चांगला वितळला आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकूया पुदिन्याची पाने अर्धा वाटी. मिक्सरमधून फिरवून घेऊया. तर अशा प्रकारे ही बारीक झाली आहे. यामध्ये टाकूया पाऊण चमचा सेंधव मीठ. तुम्ही ते साध्या मिठाचा वापरही करू शकता. लिंबूला पिळून घेऊया. आवडत असल्यास तुम्ही ते थोडंसं अद्रकही टाकू शकता. आता यामध्ये टाकूया गुळाचं पाणी. याला गाळणीने गाळून टाकत आहे म्हणजे यात जे काही खडे असेल ते सर्व निघेल. मिक्सरचं झाकण लावून एकदा फिरवून घेऊया. हे सर्व एकजीव झालं आहे. इथे उसाचा रस तयार आहे. एका पातेल्यामध्ये ओतून घेऊया. तुम्ही ते बर्फाचे तुकडेही टाकू शकता मिक्सरमधून फिरवून घेताना, किंवा उसाचा रस तुम्ही तयार झाल्यानंतर फ्रीजमध्ये ठेवा म्हणजे तो थंड होईल. तर अशा प्रकारे इथे थंडगार असा उसाचा रस तयार आहे. तुम्हीही नक्की ट्राय करा. कधी अचानक प्यायची इच्छा झाली ना, तुम्ही घरच्या घरी याला बनवू शकता. याची चव आपण बाहेर उसाचा रस पितो ना तशीच लागते. काहीच बदल लागत नाही. तुम्हाला ओळखूही येणार नाही की आपण याला बिना उसाचं बनवलं आहे. तर आज आपण घरच्या घरी बिना उसाचा रस बनवला आहे आणि खूप मस्त लागतो हा. तुम्हीही ह्या उन्हाळ्यामध्ये नक्की ट्राय करा. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, कमेंट करा आणि प्लीज मराठी गडवा चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.